आई. पण त्याचा वरचा प्रेझेन्स मला खूप आवडतो. मलाही आवडत. पण तू त्यांनी अचानक कविता वगैरे म्हणायला लावली तर नाही येणार. पण तो का म्हणायला लावेल त्यालाच येते. म्हणजे तो आपण असं त्याच्यावर टाकूया तू बेस्ट आपल्याला नाही असं एक आहे सगळं. संघर्ष. पण आपण वाईट नाही बोललो. याला म्हणतात बसल्या घडीच्या चिंध्या करणे. किती भारी. पण तुम्ही कमाल तुमची केमिस्ट्री फार छान इंटरेस्टिंग आणि ती तशीच राहील याची आम्हाला खात्री आहे. कारण आजच्या काळामध्ये कसं मोल्ड व्हायचं याची तुम्हाला कल्पना आहे आणि जुना काळ कसा पकडून ठेवायचा याची तुला जाण आहे. त्यामुळे आम्हाला ते फार इंटरेस्टिंग वाटतं बघायला आणि ऐकायला. मला परत एकदा या वेब सिरीज कडे यायचंय. बाई तुझ्या पायी या नावातच गंमत आहे. दोघींच्या मते बाईचं स्थान समाजामध्ये काय आहे? तिच्याशिवाय काहीच नाही, समाजच नाही असं माझं मत आहे. ना तुम्ही या जगात पाऊल टाकू शकता, ना तुम्ही पुढे आयुष्यात काही करू शकता. त्यामुळे ती एक अत्यंत महत्वाची व्यक्ती असायलाच हवी. फार छान. प्रश्न तुला थोडा वेगळा आहे. अहिल्याची आई आणि साजिरीची आई यांच्यामध्ये काय साम्य आणि काय फरक? साम्य खूप खूप. म्हणजे काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे ही जी भावना आहे ती दोघींमध्ये आहे. म्हणजे काही जगात काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे हे जे मुलगी म्हणून ही जी भावना आहे ना ती म्हणजे आईच असं नाही. माझ्या घरी बाबा पण. मला माहितीये की काहीही झालं बरोबर चूक चांगलं वाईट तरी हे दोघं माझ्या पाठीशी असणार आहेत. ही भावना म्हणजे शब्दात मांडताच येऊ शकत नाही. ती अहिल्या आणि साजिरीमध्ये दोघींमध्ये ती आहे. आणि फरक म्हणजे अहिल्याची आई थोडी रूढी परंपरा तिला जे लहानपणापासून सांगितलंय ते त्याच्यावर पटकन विश्वास ठेवून ऐकणारी आहे. म्हणजे थोडीशी ती काय म्हणतात त्याला सबमिसिव्ह आहे. खरं तर ती नाही आहे सबमिसिव्ह, पण तिला असं वाटतंय की ती घाबरट आहे भित्रट आहे. पण जेव्हा तिच्या पोटच्या गोळाला काहीतरी होतंय तेव्हा जे ती काय प्रतिकार करते ते तिलाही माहित नसतं की तिच्यात ती शक्ती आहे का हा प्रश्न विचारायची. कदाचित तिच्या लहानपणी तिला विचारावं असं वाटलं असेल पण तिने नसेल विचारला. तेच जे तिची मुलगी करू पाहतीये तेव्हा तिला सपोर्ट करणं, तिला पाठिंबा देणं हे तिला नकळत आलेलं आहे तिच्यात ते बळ. पण हिच्यात तसं नाही. हे आमचं बळच आहे इकडे अख्खा एक बसलेलं. त्यामुळे तो फरक आहे. फार छान. हे सगळं चाललेलं आहे बाई तुझ्या पायी मराठी झी5 वरती आलेल्या वेब सिरीजच्या निमित्ताने. आज आपण त्याच्याविषयी गप्पा मारत आहोत. मगाशी ओघाओघाने बोलताना माझ्या कवितांचा विषय निघाला आणि बाईचा विषय पण चालू आहे. तर 4 ओळी तुम्हाला ऐकवतो. माझं असं प्रामाणिक मत आहे की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. झी मराठीमुळे हे सौभाग्य माझ्या नशिबी आलं की आम्ही सारे खवय्याच्या मंचावरती मला महालक्ष्मींचं दर्शन झालं. तर तुम्हा दोघींनाही फार मनापासून कॉम्प्लिमेंट आहे. तुम्ही अशा छान राहा, हसत राहा, आनंदात